बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता बकरी ईद निमित्त आज देगलूर या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये DYSP साहेब संकेत गोसाई साहेबांनी मुस्लिम समाजाला या ठिकाणी एकत्रित बोलून बकरी ईद कशा पद्धतीने साजरा करायचे त्याचे अल्टिमेट आज या ठिकाणी देण्यात आले। एक बैठक आढावा घेण्यात आली होती। साहेब, ह्या आढावा बैठकीमध्ये कशा पद्धतीने मुस्लिम समाजाला या ठिकाणी मोटिवेट केलं? आज उद्या होणाऱ्या बकरी ईदच्या अनुषंगाने देगलूर उपविभागातील मुखेड, देगलूर, मातखेड आणि मुक्कामवाडी येथील मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी यांना आज आम्ही इथे बैठकीसाठी बोलवलेले होते। याचे मूळ कारण हेच आहे की त्यांच्या काही समस्या आहेत का, अडचणी आहेत का, याकरता ही बैठक घेण्यात आलेली होती। तसेच बकरी ईदच्या अनुषंगाने होणारी कुर्बानी या संदर्भात देण्यात येणाऱ्या जनरल ज्या सूचना होत्या याकरता आम्ही ही बैठक घेतलेली होती। यामध्ये सर्व समाजाला बकरी ईदच्या निमित्तानं शुभेच्छा तसेच विविध सूचना देण्यात आलेल्या आहेत, जसे की गोवंशाच्या जी कुर्बानी आहे ती देण्यात येऊ नये, तसं जर झालं आढळल्यास आम्ही कठोर कारवाई करू। तसेच जे कुरेशी समाज आहे तर त्यांनी नगरपालिकेला अप्लाय करावं, त्यांना तात्पुरत्या स्वरूपाच्या कत्तलखान्याचे परवाने मिळवून देण्याचे आम्ही प्रयत्न करू। तसेच ईदगाहला कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम आहे का, काही तक्रारी आहेत का, ईदगाहमध्ये काही त्रुटी आहेत का, याबद्दल अडचणी आहेत का, याबद्दल आढावा घेतला तर त्यांना योग्य तो आम्ही पोलीस बंदोबस्त देणार आहोत आणि पोलीस दल याबद्दल सुसज्ज आहे। शहरामध्ये तर पोलीस बंदोबस्त असतील, ग्रामीणच्या ईदगाहसाठी काही आपल्याकडून बंदोबस्त करण्यात येणार? ग्रामीणची जी मोठी गावं आहेत त्यांना आम्ही होमगार्ड तसेच बीटा मंडळ जे आहेत त्यांना आम्ही ईदगाहला ठेवणार आहोत आणि योग्य बंदोबस्त लावणार आहोत। मोठ्या गावांमध्ये 2 होमगार्ड देण्यात येतील आणि छोट्या गावांमध्ये 1-1 होमगार्ड आणि पोलीस पाटील हे पुरेसे ठरतील। सोशल मीडियावर काही असे भ्रम निर्माण करण्यात येत की गोवंश हत्या झाली तरी सूट देण्यात आली, अशा पद्धतीचे काही अफवा पसरून लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यात येते। देगलूर उपविभाग तसेच सर्व जे मुखेड देगलूर तालुक्यातील जे लोक आहेत त्यांना माझं एकच सांगणं आहे, कुठलीही अफवा किंवा कुठलाही स्टेटस किंवा कुठल्याही प्रकारची पोस्ट आहे ती व्हेरीफाय केल्याशिवाय कुठेही फॉरवर्ड करू नका। तसं जर केलं ती खोटी आढळल्यास त्याबद्दल गुन्हा दाखल होऊ शकतो। तसेच कुठेही शेअर करू नका। ज्या गोष्टींमुळे 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होत आहे अशा कुठल्याही गोष्टी आपल्याकडून शेअर होऊ नयेत याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि निश्चितच सर्वांसाठी आनंदाचा सण आहे, त्यामुळे कुणाच्याही आनंदामध्ये यानं गालबोट लागू नये आणि कुठल्याही प्रकारे व्हेरीफाय न करता कुठल्याही गोष्टी समाजामध्ये पसरून समाजामध्ये द्वेषभाव निर्माण होऊ नये याकरता सर्वांनी काळजी घ्यावी। फॅक्ट चेक झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारे अशा गोष्टी फॉरवर्ड करू नका। प्रथमतः तुम्ही पोलीस स्टेशनला कळवा। अशा प्रकारे जर कुठल्या पोस्ट दिसून आल्या तर आम्ही कठोर कारवाई करू, याबद्दल सर्व समाजाला आम्ही आवाहन करत आहोत। शेतकरी जेव्हा शेतीसाठी जनावरे घेऊन जातात त्यांना सुद्धा धरून कारवाई करण्यात येते, त्याची शहानिशा केल्याशिवाय कारवाई होऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी नाही। निश्चितच आम्ही त्याबाबत आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। जे विकत घेतलेले आपले गोवंश आहे किंवा जनावर आहे तर ती त्याचं इयर टॅगिंग करून घेणं अनिवार्य आहे आणि पावत्या असणं अनिवार्य आहे। ते चेक केल्यानंतर जर ते आम्हाला मिळून आलं तर आम्ही निश्चितच त्यामध्ये कारवाई करणार नाही। मात्र ह्या गोष्टी तसेच जर कत्तलीसाठी नेलेला असेल तर कठोर कारवाई करू। आपण या ठिकाणी पाहू शकता देगलूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी
संकेत गोसावी साहेब उपाधीक्षक यांनी आज या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाला सर्व समाजाला या ठिकाणी सूचना दिली आहे की ईद चांगल्या पद्धतीने साजरा करा. गोवंश हत्या करू नये आणि जे गोवंश वारसा असेल त्याच्यामध्ये सुद्धा काही हस्तक्षेप करण्यात येऊ नये. ज्या पद्धतीचे शासनाकडून अल्टिमेट लावण्यात आले त्या पद्धतीनेच करण्यात यावं असं या ठिकाणी सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन सोबत मी इसाक पडेल, NCN न्यूज TV.